जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे। देहूमधील इनामदार साहेब वाड्यातून पालखीचं प्रस्थान होणार आहे। 19 दिवसांचा पायी प्रवास करून ही पालखी 16 जुलै रोजी पंढरपुरात दाखल होणार आहे। तुकोबा महाराजांच्या पालखीचं हे यंदाचं 339वं वर्ष आहे आणि या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहूमध्ये वैष्णवांचा मेळा पाहायला मिळतोय। दिंड्या पताकांनी देहूनगरी फुलून गेली आहे, तर देहूनगरीत ज्ञानोबा माऊली तुकारामाचा जयघोष सुरू असून वारकरी हरिनामात दंगही झाले। तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश दुडाले। पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या काही तासावर आलेला आहे। या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक भक्त हे इंद्रायणी नदी तीरी आलेले आहेत। आपण जर पाहायला गेलं तर या इंद्रायणी नदी तीरी आता भाविक भक्त येऊ लागलेले, त्यामुळे कुठेतरी हा इंद्रायणी नदी तीर हा भाविक भक्तांच्या गर्दीने फुलू लागलेला आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने राज्यभरातून भाविक येत असतात, कारण की आपण जर पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरात चांगला पाऊस पडलेला, त्यामुळे जे शेतकरी आहे तेही या वारीला येत असतात। आपल्या शेतीचे संपूर्ण हे कामं उरकून हे वारकरी हे देहूमध्ये दाखल झालेले, त्यामुळे हा संपूर्ण इंद्रायणी नदीकाठ परिसर हा भाविक भक्तांच्या गर्दीने फुलून गेलेला आहे। कारण की अवघे काही तासच शिल्लक आहे पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी। त्यासाठी भाविक भक्त ज्यावेळेस देहूत दाखल होतात ते सर्वात अगोदर या इंद्रायणी नदीमध्ये स्नान करून नंतरच विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी हे मुख्य मंदिरात जातात। या वेळेस मोठ्या संख्येने गर्दी होण्याची शक्यता आहे, कारण की देहू देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज यांनी सांगितलेलं आहे की किमान 5 ते 6 भाविक भक्त या वारी सोहळ्यासाठी येणार आहे। त्यामुळे कुठंतरी आता जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण इंद्रायणी नदीकाठ हा भाविक भक्तांनी फुलून गेलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदसह गणेश दुडम, न्यूज 18 देहू। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 339वा पालखी प्रस्थान सोहळा। या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आज पहाटेपासूनच या मुख्य मंदिरामध्ये महाअभिषेक आरती वगैरे झालेली आहे। देहू संस्थानचे जे अध्यक्ष आणि संपूर्ण सदस्य यांच्या मार्फत ही आरती झालेली। आपण जर पाहायला गेलं या मुख्य मंदिरामध्ये आकर्षक अशी रंगीबेरंगी विदेशी फुलांची सजावट केलेली आहे। 2500 फुलं यासाठी वापरण्यात आलेली, संपूर्ण मंदिर परिसराला ही फुलांची सजावट केलेली। आपण जर पाहायला गेलं तर या संपूर्ण सजावटीमुळे मंदिर परिसर सुगंधमय झालेला आहे। आता आपल्या सोबत या मंदिराचे जे मुख्य पुजारी आहेत ते आपल्या सोबत आहे, आपण त्यांची चर्चा करू। महाराज, कशा पद्धतीने पूजा झालेली काय सांगू? आज सकाळी 3:30 वाजता भगवंताचा काकडा झाला, त्याच्यानंतर तुकोबारांची पूजा झाली। या पूजेला स्वतः अध्यक्ष हजर होते आणि नंतर विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न झालेली आहे। यंदाचा हा 339वा पालखी सोहळा सादर होत असताना अतिशय भव्य अशी त्याची तयारी करण्यात आलेली आहे। तरी हा दुपारी 2:30 वाजता प्रस्थान सोहळ्याची पूजा सुरू होणार आहे। त्याच्यानंतर मानाच्या दिंड्याचा सत्कार आणि नंतर आजोळ घरी पालखी मुक्कामी होणार आहे। सर्वत्र सुंदर चांगला पाऊस व्हावा हीच भगवंताला प्रार्थना करण्यात आली आहे। आणि या पूजेला दही, दूध, मध, अत्तर, पिठी साखर, केळी, चांगल्या प्रकारचे हार हे वापर करण्यात आलेला आहे। काय सांगणार, आज अनेक भाविक भक्त राज्यभरातून आले, त्याचं दर्शन घेणारे, तुम्ही आज खूप चांगली सजावट केलेली सुंदर। आजच्या पूजेचं महत्व हे संपूर्ण चांगली फुलं वापरण्यात आलेली आहेत, तुळशीचे हार वापरण्यात आलेले आहेत आणि नवीनच सोन्याची पॉलिश देऊन मुकुट मुंबईवरून आणलेले आहेत, म्हणून आजच्या पूजेला अतिशय महत्व आहे। तर अशा पद्धतीने हा संपूर्ण पूजा अर्चना महाअभिषेकचा जो कार्यक्रम झालेला आहे, कारण की आता यानंतर भक्तांसाठी हे संपूर्ण मंदिर खुलं करण्यात येणार आहे। गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, देहू।